नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BCom फर्स्ट इयरमध्ये प्रवेशित जे काही विद्यार्थी आहेत फर्स्ट सेमिस्टरला 17/2021-22मध्ये आज फर्स्ट सेमिस्टरचा बिझनेस ऑर्गनायझेशन व्यावसायिक संघटन या विषयावरती आज पहिलीच तासिका आपण घेणार आहोत आणि तेही ऑनलाईन घेणार आहोत तासिका। मी तुम्हाला सिलेबस ग्रुपवर पाठविलेला आहे, तो तुम्ही एका आपल्या रजिस्टरमध्ये वहीमध्ये लिहून घ्या आणि जे काही आपले क्लासेस होतात ऑनलाईन स्वरूपात तर तुम्ही आपल्या रजिस्टरमध्ये लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला ते अभ्यास करण्यासाठी सोयीचे होणार आहे। तर मी तुम्हाला सिलेबस पाठवलेलो आहे आणि आज आपली पहिली तासिका आहे, पहिलाच क्लास आहे। तर आजच्या तासिकेमध्ये आपण युनिट क्रमांक 1 सुरू करूया। मी सर्व सिलेबस 4ही युनिटचा तुम्हाला पाठवलेलो आहे। तुम्हाला एकंदर 4 युनिट्स आहेत या विषयामध्ये, व्यवसाय संघटनेमध्ये। एक युनिट्स 25 मार्कासाठी विचारणार आहे, असे एकूण 4 युनिट 100 मार्कासाठी विचारणार आहे। त्यापैकी एका युनिटवर 5 मार्कासाठी असाइनमेंट असणार आहे, म्हणजेच असे एकूण 4 युनिटवर 20 मार्काचा असाइनमेंट असणार आहे आणि 80 मार्काचा तुमचा थेरिटिकल पेपर होणार आहे। तर जे काही माध्यमाचे विद्यार्थी आहेत, इंग्लिश, हिंदी आणि मराठी, तर तुम्ही आपल्या माध्यमामध्ये पेपर लिहू शकता। तुमचं माध्यम कोणतं आहे हे तुम्ही निवड करू शकता, पण आपल्या महाविद्यालयाला मराठी माध्यम असल्यामुळे जे काही तुमचे क्लासेस होतील ते सगळे मराठीमध्ये होतील। पण तुम्हाला जरी मराठीमध्ये समजत नसेल तर तुम्ही तुमची जे काही भाषा असेल पेपर लिहिण्याची, इंग्लिश, हिंदी, तर त्या संदर्भात तुम्ही लायब्ररीमधून बुक्स काढून त्याचा अभ्यास तुम्ही करा। तर आज आपण पहिला युनिट्स घेणार आहोत, व्यवसायाचे स्वरूप आणि व्याप्ती। व्यवसायाचे स्वरूप आणि व्याप्ती, त्याची प्रस्तावना बघा विद्यार्थ्यांनो की काय आहे, व्यवसायाचं काय स्वरूप आहे आणि व्यवसायाची काय व्याप्ती असतो आहे। तर सारख्या कार्यात किंवा वेगवेगळ्या कार्यात फार व्यस्त असतो। आपण जर पाहत आहात तर आपण आयुष्यभर आपला जो आयुष्य असतो आहे तो सतत संघर्षामध्ये जातो आहे। कोणते नाही कोणते आपला जो आयुष्य आहे तो कोणते नाही कोणते कार्य करण्यात व्यस्त जातो आहे, वाया जातो आहे। आणि प्रत्येक माणूस हा सारख्या कार्यात किंवा वेगवेगळ्या कार्यात फार व्यस्त असतो आहे। आणि असं नाही आहे की आपण एकाच कार्याच्या मागे लागतो आहे, तर आपण शेतीचे कामं करतो आहे, कोणते व्यवसायाचे कामं करतो आहे, इतर आणखी काही वेगवेगळ्या प्रकारचे कामं करतो आहे आणि कोणत्या नाही कोणत्या प्रकारचे आपण वेगवेगळे कार्य करतो आहे। कारण त्याला जीवन जगण्याकरिता लागणाऱ्या आवश्यक गरजांची पूर्तता करावी लागते। त्यात उदाहरणार्थ म्हणा अन्न, वस्त्र, निवारा ह्या गरजा प्रत्येक मनुष्य जातीकरिता अत्यंत महत्त्वाच्या तसेच जीवनावश्यक आहेत। आपण ह्या लहानपणापासूनच शिकत आलेल्या विद्यार्थ्यांना की माणसाच्या अत्यंत आवश्यक गरजा कोणत्या, तर त्याच्यामध्ये आपण शिकलेले आहोत की अन्न, वस्त्र आणि निवारा। पण याच गरजा अत्यावश्यक नसून आताच्या काळात खूप काही गरजा ह्या अत्यावश्यक झालेल्या आहेत। खूप काही गरजा अत्यावश्यक झालेल्या आहेत। त्याच्यात अन्न, वस्त्र, निवारा या तर गोष्टी आहेतच, परंतु इलेक्ट्रॉनिक ज्या काही वस्तू आहेत जसं की मोबाईल, हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे तसेच जीवनावश्यक आहेत व त्या पूर्ण करण्याकरिता त्याला पैशाची गरज असते। त्यामुळे असे म्हणतात की काहीतरी मिळविण्याच्या उद्देशाने जी प्रक्रिया केली जाते त्याला व्यवसाय असे म्हणतात। म्हणजे
आपल्या गरजा भागविण्यासाठी जे काही आपण पैसे कमविण्यासाठी जे काही आपण प्रयत्न करतो, जे काही काटकसर करतो, जी काही मेहनत करतो, त्यालाच आपल्याला व्यवसाय असे म्हणतात. जसे की व्यवसाय हे अनेक प्रकारचे असतात. शेतीचा व्यवसाय आहे, कोणते खूप सारे व्यवसाय आहेत या युगामध्ये. छोटे छोटे जॉब आहेत, व्यवसाय आहेत आणि व्यवसाय तर खूप जास्त आहेत. आणि आजच्या काळात प्रत्येक माणूस हा व्यवसाय करण्याच्या विचाराधीन असतो आहे. आणि छोटा का असोना, लहान का असोना व्यवसाय, तो मात्र व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील असतो आहे. व्यवसाय हा पैसा मिळवण्यासाठी केला जातो, म्हणजेच व्यवसाय हा पैसा कमवण्यासाठीच केला जातो आहे. उदाहरणार्थ दुकान चालविणे, कार्यालयात काम करणे किंवा इतर कोणत्याही पेशा चालविणे, इतर कोणत्याही पेशा चालविणे इत्यादी कृतींना आर्थिक कृती असे सुद्धा म्हणतात. कारण अशा कृती केल्यामुळे व्यक्तीला अर्थाची प्राप्ती होते आहे. नंतर बघा, व्यवसाय या मराठी शब्दाला इंग्रजीमध्ये, एक मिनिट विद्यार्थ्यांना, मी थोडा ब्रेक घेतो आहे. तर व्यवसाय या मराठी शब्दाला इंग्रजीमध्ये बिझनेस असे म्हणतात. बिझनेस या शब्दाचा अर्थ मराठीमध्ये बिझी म्हणजेच व्यस्त असा होतो. व्यवसाय हा आर्थिक कृतीचा एक महत्त्वाचा टप्पा किंवा भाग म्हणजेच अंग आहे. कारण कोणतीही व्यावसायिकाची जी क्रिया आहे ही पैसा कमविण्याच्या उद्देशानेच किंवा हेतूने करण्यात येतो. जर एखाद्या विशिष्ट व्यवसायाचा पैसा कमविण्याचा उद्देश नसेल तर त्याच्या व्यावसायिक प्रक्रियेतून अर्थशास्त्रात तर व्यवसाय या मराठी शब्दाला इंग्रजी आर्थिक कृतीचा एक महत्त्वाचा टप्पा किंवा भाग, माफ करा विद्यार्थ्यांनो, फोन यायचं म्हणून आपलं ब्रेक झालेला आहे. व्यवसाय हा आर्थिक कृतीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे, भाग आहे, अंग आहे. कारण कोणतीही व्यावसायिक क्रिया ही पैसा कमविण्याच्या उद्देशानेच किंवा हेतूने करण्यात येते. जर एखाद्या विशिष्ट व्यवसायाचा पैसा कमविण्याचा उद्देश नसेल तर त्याच्या व्यावसायिक क्रियेतून अर्थशास्त्रात समावेश होणार नाही, म्हणजेच त्याचा अर्थशास्त्रात समावेश होणार नाही. आणि कोणत्याही व्यावसायिकाचा उद्देश हा नफा कमविण्याचा, पैसा कमविण्याचा असतो. जर एखाद्या व्यावसायिकाचा जर उद्देश पैसा कमविण्याचा नसेल तर त्याच्या क्रियेतून त्याचा अर्थशास्त्रात काही समावेश होणार नाही. कारण इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, कारण ही क्रिया प्रत्यक्ष स्वरूपात पैसे कमविण्याच्या मूळ उद्देशावर आधारित असते आहे. वस्तूची खरेदी विक्री आणि व्यवहार सुलभतेने पार पाडण्याच्या हेतूने उपयोगात आलेली प्रभावी क्रिया म्हणजे वाणिज्य होय. वाणिज्यच म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, व्यवसाय, बिझनेस. म्हणजेच वस्तूची जी काही खरेदी विक्री आहे, व्यवहार आहे, हे सुलभतेने पार पाडण्याच्या उद्देशाने जी काही आपण क्रिया करतो आहे त्या सगळ्या क्रियेचा समावेश वाणिज्यात होतो आहे, म्हणजेच व्यवसायात होत आहे. यात बँक व्यवसाय, वाहतूक व दळणवळण, विमा व्यवसाय, अभिकर्ता सेवा, व्यापार आणि बाजारपेठ यांचा समावेश प्रामुख्याने होतो. त्यामुळे व्यवसायाला किंवा व्यापाराला वस्तूची खरेदी विक्री करून संपत्ती निर्माण करण्याच्या हेतूने करण्यात येणारी क्रिया किंवा विनिमय प्रक्रिया असे म्हणतात. जी काही आपण वाणिज्याअंतर्गत म्हणजेच व्यवसायाअंतर्गत जे काही आपले बिझनेस आहेत, व्यवसाय आहेत, म्हणजेच जसं की बँक व्यवसाय आहे, वाहतूक दळणवळण आहे, विमा व्यवसाय आहे, सेवा आहेत, व्यापार, बाजारपेठ या इत्यादीचा समावेश आपण व्यवसायात करतो आहे. आणि या व्यवसायाची क्रिया ही कशावर अवलंबून असतो आहे, वस्तूच्या खरेदी विक्रीवर अवलंबून असतो आहे. आणि ती जी क्रिया होतो आहे, खरेदी विक्री, या क्रियेलाच आपण काय म्हणतो आहे, व्यवसाय विनिमय प्रक्रिया असं आपल्याला म्हणता येईल, असे म्हणतात. व्यवसाय हा प्रत्यक्षात वस्तू व सेवांची देवाणघेवाण करून नफा कमविण्याच्या उद्देशाने करण्यात येतो.
हा जो व्यवसाय आहे किंवा कोणताही व्यवसाय आहे हा प्रत्यक्षात वस्तू आणि सेवाची जी काही देवाणघेवाण असते त्या वस्तूची देवाण आहे. व्यवसायात साधन सामुग्रीचा वापर करून आर्थिक मूल्य असणाऱ्या उत्पादन आणि सेवांची निर्मिती करणे आणि त्याचे वाटप उपभोक्ताकर्त्यांना करणे ही प्रमुख क्रिया व्यवसाय प्रकारात मोठ्या प्रमाणात दिसून येते. थोडक्यात जर सांगायचं झालं तर व्यवसाय ही एक कृती आहे जी मोबदल्याच्या अपेक्षेने करण्यात येते. तर बघा आता विद्यार्थ्यांना आपण व्यवसायाचा अर्थ समजून घेऊया. आतापर्यंत आपण प्रस्तावना बघितलेल्या आहात, तर आता आपण त्याचा अर्थ बघूया. सर्वसामान्यपणे व्यवसायात व्यवसायात क्षेत्रात संपत्ती निर्माण करणाऱ्या सर्व मानवी क्रियांचे अंतर्भाव होतो. जसे शेतकरी शेतीच्या माध्यमाद्वारे अन्नधान्याचे उत्पादन करतो, डॉक्टरचे कार्य, वकिलांचे कार्य, शिक्षणाचे कार्य, या पद्धतीनेच उत्पादक हा वस्तू व सेवांचे उत्पादन करून त्यांची बाजारपेठेत विक्री करतो आहे. जसे की बघा, आपण शेती करून जे काही आपल्या शेतातून जे काही पीक निघतो आहे तर तो एक व्यवसाय झाला. जसे की डॉक्टर आपले कार्य करतो आहे, वकील आपले कार्य करतात, शिक्षण घेऊन आपण आपले कार्य करतो आहे. या पद्धतीचेच अनेक उत्पादन व वस्तू व सेवांचे उत्पादन करून त्यांची बाजारपेठेत आपण विक्री करतो आहे, त्यालाच व्यवसाय असे म्हणतात. व्यवसाय म्हणजे उत्पादित वस्तूंना ठराविक किमतीत ठराविक क्रियेला माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य होय. व्यवसाय हा पैसा मिळविण्याकरिता करण्यात येतो. व्यवसाय या संज्ञेत उद्योग आणि वाणिज्य क्षेत्रातील सर्व क्रिया व सेवांचा समावेश होतो. पैसा मिळविण्याच्या हेतूने मानवाने केलेल्या क्रियेलाच व्यवसाय असे म्हणतात. जर आपल्याला पैसा कमविण्याचा असेल आणि आपण जो कोणताही व्यवसाय जर आपला हेतूच नसेल पैसा कमविण्याचा तर आपण तो व्यवसाय करणार नाही. आधुनिक क्रियेत मानवी कृतीचे दोन प्रकार पडतात. ते म्हणजे कोणती कृती? एक आर्थिक कृती आणि एक अर्थार्जनाशी संबंधित नसलेली कृती म्हणजेच अनार्थिक कृती. एक आर्थिक कृती आणि दुसरी अनार्थिक कृती. याच्यात बघा, मानवी कृतीचे दोन प्रकार आहेत. एक आर्थिक कृती आणि दुसरी अर्थार्जनाशी संबंधित नसलेली कृती म्हणजेच अनार्थिक कृती. आता आर्थिक वस्तूची जी आर्थिक कृती आहे तिचे किती 3 प्रकार पडतात. व्यवसाय म्हणजेच बिझनेस, पेशा म्हणजेच प्रोफेशन, नोकरी म्हणजेच एम्प्लॉयमेंट, असे आर्थिक कृतीचे 3 प्रकार पडतात. जे काही 3 प्रकार आहेत हे तीनही प्रकार जे आहेत ते अर्थशास्त्राशी निगडीत आहेत, पैसा कमवण्याच्या उद्देशाशी निगडीत आहेत. आणि अनार्थिक कृती तर व्यवसायात अनार्थिक कृतीचा काही संबंध नाही, कारण व्यवसाय आपण फक्त आणि फक्त पैसा कमवण्याच्या उद्देशाने आपण व्यवसाय करतो आहे. म्हणजेच जो काही व्यवसाय आहे, प्रोफेशन म्हणजेच पेशा, नोकरी म्हणजेच एम्प्लॉयमेंट, या तीनही घटकापासून किंवा इतरत्र अजून जे काही घटक आहेत या घटकापासून आपण पैसे कमवू शकतो, त्याचा आर्थिक कृतीत समावेश होतो आहे. आर्थिक कृतीत उत्पादन, विनिमय, संपत्ती, खरेदी विक्री या संपूर्ण घटकांचे मिश्रण दिसून येते, कारण ही क्रिया अर्थशास्त्रासोबत निगडीत आहे. कारण अर्थशास्त्राचा प्रमुख उद्देश हा पैसा कमविणे किंवा संपूर्ण आर्थिक घटकांचे विवेचन करणे हा असतो आहे. प्रत्येक अर्थशास्त्रज्ञानाचा किंवा अर्थशास्त्राचा उद्देश काय असतो आहे? पैसा कमविणे. कारण पैसा कमवाल तर त्याचा अर्थशास्त्रावर अनुकूल परिणाम होईल आणि त्याचा सर्व समावेश हा अर्थशास्त्रात होईल. त्याचप्रमाणे व्यवसायाचा उद्देशसुद्धा नफा कमविणे हा असल्यामुळे व्यवसाय आणि अर्थशास्त्र म्हणजेच आर्थिक कृतीत यात एकरूपता दिसून येते. नफा कमविण्याच्या उद्देशाने वस्तू व सेवांची नियमित उत्पादन, खरेदी आणि विक्री करून ठरविलेले उद्देश प्राप्त करणे व समाधान मिळविणे यालाच व्यवसाय असे म्हणतात. आणि आपण जो काही व्यवसाय करून जे काही वस्तूंची खरेदी विक्री करतो, जो काही पैसा कमवितो, नफा कमवितो, ह्या सगळे उद्देश प्राप्त करण्याचा मानवाचा हा काय असतो आहे? एक मुख्य उद्देश असतो आहे आणि त्या उद्देशापासून तो समाधान असतो आहे. यालाच काय म्हणतात? व्यवसाय असे म्हणतात. तर विद्यार्थ्यांनो, या तासिकेमध्ये आपण एवढंच भाग शिकूया की व्यवसायाचे स्वरूप आणि व्याप्ती, त्याची आपण प्रस्तावना शिकलेली आहोत.
आणि अर्थ शिकलेले आहोत. बाकीचा भाग आपण पुढच्या तासिकेला घेऊया आणि इथेच थांबूया. धन्यवाद.